स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने कारवाई करत घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेऊन 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. सचिन संतोष नगराडे व कार्तिक शंकर साळवे असे आरोपींची नावे आहे. 24 डिसेंबर रोजी एलसीबीचे पथक वणी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना लालगुडा परिसरात 2 संशयित इसम फिरताना आढळून आले. चौकशी दरम्यान त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिलेले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. चौकशीत आरोपींनी घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यावरून वणी पोलीस स्टेशन हद्दीतील 7 आणि भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीतील 1 असे एकूण 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. आरोपीकडून चांदीचे दागिने, होम थिएटर, टीव्ही, माईक व रोख रक्कम असा एकूण 2,03,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सचिन नगराडे हा सराईत घरफोड्या असून त्याच्याविरुद्ध चंद्रपूर व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींना वणी पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सलमान शेख, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी यशस्वीरित्या पार पाडली.